की त्यांनी आमची सुविधा केली, नळाला पाणी दिले, रोड केले, भरपूर काही त्यांनी सुविधा केली आम्हाला. त्यामुळे त्यांना धनुष्यबाणलाच मत देणार. जसे की इथं मेडिकल कॉलेज उघडते, चांगले रस्ते झाले, आणखी भरपूर फायदा झाला आणि लाडकी बहीण योजनेचे सुद्धा पैसे महिलांच्या नावावर आले आणि त्यांनी बरीचशी मदत झाली. आणि सिल्लोड सोयगाव विधानसभामध्ये अब्दुल सत्तार साहेब यांचे खूप चांगले काम असल्यामुळे आमच्या प्रत्येक कार्यक्रमात हजर राहते. त्यांच्यामध्ये अजिबात जातीवाद नाहीये, भेदभाव नाहीये कोणामध्ये. प्रत्येकाकडे सगळीकडे लक्ष देतात. ते चांगलं काम करतात. त्यांनी रोड बनवले, नळाला पाणी सोडलं, कॉलेज बनवले, शाळा, लाडकी बहीण योजना बनवले, दुर्गा मातेच्या मंदिरात गट्टू बसवले, हे सगळं काय केलं. तिकडं अब्दुल सत्तारच येणार. इकडे अब्दुल सत्तारच येणार. हो 100% लगी अशी गॅरंटी बात अब्दुल सत्तार येणार है। अब्दुल सत्तार साहब वजह का विकास मेन मतलब जो बाहर के गाँव मतलब अदर तालुका देखो आप आणि सिल्लोड तालुका देखो, सिल्लोड तालुका में जो डेवलपमेंट है वो अदर तालुका में नहीं मिलेगा। अपने लिए जो कर रहा है वो अपन उसके लिए, आज तक जो किया है विकास पुरुष है, विकास पुरुष के पीछे। मैं हूं सैयद तौसीफ अली और आप देख रहे हैं एससी न्यूज का स्पेशल प्रोग्राम चुनाव पे चर्चा। आप सभी इस बात से बखूबी वाकिफ है कि महाराष्ट्र राज्य में चुनाव का महासंग्राम शुरू है। इसी के बीच सिल्लोड सोयगांव निर्वाचन क्षेत्र बहुत चर्चित है। इसके अलावा जैसे जैसे इलेक्शन का वक्त करीब आ रहा है, लोग जो है तो मतों का ध्रुवीकरण कर रहे हैं, धर्म और जात को बार बार लाने की कोशिश कर रहे हैं। सामान्य मतदाता क्या चाहता है? दरअसल में वो विकास चाहता है। उसे धर्म की राजनीति से कोई लेना देना नहीं है। उसका जो मूलभूत सुविधाएं अगर उस तक मिलती है तो वो उसके लिए सबसे ज्यादा महत्वपूर्ण होती है। इसी सिलसिले में अभी हम सिल्लोड शहर के गणेश कॉलोनी में मौजूद है। यहाँ पर बहुत सारे सामान्य मतदाता है, उनसे बात करेंगे और जानेंगे कि अब की बार अपना वोट किसे देंगे, धर्म और धर्म की राजनीति के बारे में उनका क्या कहना है। आइए बात करते हैं। आजी, यावेळी आपण कोणाला उमेदवार आहे? पसंतीचा उमेदवार कोण आहे? सत्तर अब्दुल सत्तार साहेब. हो, काय कामं केले का त्यांनी? मग कामं केली ना. आमच्या नळाचं पाणी आलं, रोड केले. काही धर्म जातचं काही राजनीती आहे का इकडे? नाही. सर्वकडे विकास होता. हो, काय म्हणणार ताई, आपण यावेळी कोणाला मत करणार? सत्तर शेठ साहेबच येतील. चांगले काम करतात. हा, चांगले काम करतात ते. काय काय केले त्यांनी? सोय, नळाला पाणी राहतं, आम्हीच्या रोड केले, बाकीचे बी दुसरे काम केले. आता करणारे चंबर ते सगळं नाल्या. हा, भरपूर लोक धर्माची राजनीती करतात, त्यांना काय संदेश आपला? त्यांचं काहीच नाही, पण आम्हाला या पहिल्यापासून यांचीच आशा आहे. भरपूर काम केले ते ना. आता पुढे बी असंच करत राहा, त्यांनाच येत राहा. मग यावेळी आपण विकासाला मत करणार का? हा, यांनाच करणार धनुष्यबाण. हो, कोणाला मत करणार? धनुष्यबाण. धनुष्यबाण म्हणजे अब्दुल सत्तार. अब्दुल सत्तर. काय कामं केले का त्यांनी इकडे? त्यांना लय काम केले, आमचे रोडचे केले, नळाला पाणी येत, आम्हाला सरंबाळाची पगार आहे. काय म्हणणार बाबा, यावेळी कोणाला मत? धनुष्यबाणाला. अब्दुल सत्तार. अब्दुल सत्तार. काय विकासाचे कामं झाले का ते सिल्लोड शहरात? हा झाले ना. एवढे जोड झाले, सगळं झालं, सगळं पत्रशीत केलं. त्यांनाच ओळखतो आम्ही पहिल्यापासून. सत्तर शेठ अब्दुल खान हा आणि धनुष्यबाण. त्यांचं धनुष्यबाण आता. कोणाला मत करणार यावेळी? सत्तर. यावेळी आपल्याला कोणाला मत देणार? अब्दुल सत्तार साहेब. काम केले का? काम केलंय दिल्लीवर, सगळं लाइटिंग भेटून. जे लोक धर्माची राजनीती करतात त्यांना काय संदेश देणार आपण? नाही, त्यांचं काय, ते धर्माची राजनीती करते. हे यांनी किती पूर्ण सिल्लोड तालुक्याच्या पूर्ण मंदिराला तर हेच पाहता सत्तार साहेब, पूर्ण मंदिर. मग या क्षेत्रात धर्माचा फॅक्टर चालणार नाही असं वाटतंय तुम्हाला? नाही, जे माणूस काम करतात त्याला देते लोक. चलिए देखते हैं अभी और कौन से लोग यहाँ पर है, कौन कौन बात करना चाहता है। ताई, काय बोलणार यावेळी आपण कोणाला मत करणार? अब्दुल सत्तार. का बरं, नेमकं कारण? त्यांनी रोड ते सगळं बनवलं ना. काय बोलणार आजी, यावेळी कोणाला मत करणार आपण? आपल्या इकडे काम केलं जायलाच करू. कामं झाले काय? मग कोणी केलं काम? हे केले ना, आपल्या सत्तर शेठने केलं ना. सत्तार शेटने केलेलं आहे. हा, भरपूर कामं करता का ते? हो, भरपूर. काय बोलणार ताई, यावेळी कोणाला मत करणार आपण? धनुष्यबाणला. नेमकं कारण? की त्यांनी आमची सुविधा केली, नळाला पाणी दिले, रोड केले,
भरपूर काही त्यांनी सुविधा केली आम्हाला, त्यामुळे त्यांना धनुष्यबाणलाच मत देणार आम्ही. तुम्ही हिंदू होऊनही मुस्लिम उमेदवाराला साथ देताय का बरं? नेमकं कारण आहे ना काहीतरी? त्यांनी आमची सुविधा केली ना, त्यामुळे आम्ही त्यांनाच मत देणार. आणि हे धर्माची राजनीती जे लोक करतात त्यांना काय संदेश देणार तुम्ही? त्यांना सांगणार आम्ही की यांनी आमची सुविधा केली, आम्ही यांनाच मत देणार. ताई, यावेळी कोणाला मत करणार आपण? आमदार अब्दुल सत्तार साहेबाला. नेमकं कारण असेल काय? आमचे लाडके भाऊ आहे, आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी आहे. कारण ते नेहमी आमच्या सुखात दुःखात नेहमी कामा येत्या. कारण प्रत्येक महिला प्रत्येक साहेबाच्या मागे आहे. यावेळेस तर साहेब पहिल्यापेक्षा जास्त लीडनं निवडून येणार आहे आणि ते येणार म्हणजे 100% येणार. काय वाटतं यावेळी कोण येणार? बदल होणार का पुन्हा अब्दुल सत्तार? सत्तार काय कामं केले का त्यांनी? मग रोजचे काम पाण्याचे तेच करते. इथे अब्दुल सत्तारची बहीण बसलेली, त्यांना विचारतो काय लाडकी बहिणीचे पैसे आले का आपल्याला? हो आलेत ना. मग यावेळी विकासाला मत करणार का? हो अब्दुल सत्तार यांना. काय कामं केले झाले का आपल्या हो एरियात? केलेत ना, आमच्या एरियामध्ये भरपूर कामं केलेत. काय काय झालंय नेमकं? पाणी यायलंय, रोड केलेत, महिलांसाठी बरेच केलेत. सुरक्षा आहे का महिलांसाठी येथे? हो आहेत, महिलांसाठी सुरक्षा आहे. चलिए देखते हैं और कौन कौन है यहाँ पर, इन लोगों से बात करेंगे, जानेंगे उनका मत क्या बोलना चाह रहे हैं, कैसे है. काय वाटतं ताई, यावेळी आपल्याला पुन्हा अब्दुल सत्तार पाहिजे का परिवर्तन पाहिजे? हो अब्दुल सत्तार. कामं केले का त्यांनी? हो केले. भरपूर कामं झाले वाटतं इकडे. ताई, यावेळी आपल्याला पुन्हा अब्दुल सत्तार पाहिजे का परिवर्तन पाहिजे? अब्दुल सत्तार. काय साहेबांनी काही काम केलंय का आपलं? हो भरपूर विकास केला सिल्लोडमध्ये. काय काय नेमका विकास काय काय झालेला? जसे की इथं मेडिकल कॉलेज उघडते, चांगले रस्ते झाले, आणखी भरपूर फायदा झाला आणि लाडकी बहीण योजनेचे सुद्धा पैसे महिलांच्या नावावर आले आणि त्यांनी बरीचशी मदत झाली. काय वाटतं मी यावेळी पुन्हा अब्दुल सत्तार येणारच? हो असं वाटतं की येणार. आपल्याला कसं वाटतं, काय पुन्हा अब्दुल सत्तार येईल का? हा आम्हाला भरोसा आहे. अब्दुल सत्तार साहेब येतील. साहेबच येणार. विकासाचं काम झाले इकडे? हा. काय म्हणणार आपण? काय साहेबच येणार, आमचे साहेबच लागते आम्हाला. काय म्हणणार ताई? यकीन आहे आम्हाला, आमचे साहेबच येणार आहे. काय कामं झाले का इकडे? काम सगळे झाले. यावेळी आपल्याला पुन्हा अब्दुल सत्तार पाहिजे का नेमकं परिवर्तन पाहिजे? काय बोलणार? परिवर्तनाची काही आवश्यकताच आम्हाला तरी वाटत नाही. सिल्लोड आणि सिल्लोड सोयगाव विधानसभामध्ये अब्दुल सत्तार साहेब यांचे खूप चांगले काम असल्यामुळे तसं पाहायला गेलं, आम्ही सिल्लोडमध्ये राहतो, तर सिल्लोडमध्ये ज्या आम्हाला अत्यावश्यक सेवा होत्या त्या सर्व त्यांना, नळ असो, गल्ल्या असो, नाल्या असो, पाण्याची व्यवस्था एकदम 24 तास समजून घ्यायचं की आता आम्हाला पाणी घरामध्ये असतं आमच्या, यासाठी त्यांनी सिल्लोडसाठी आणि सिल्लोड विधानसभेमध्ये भरपूर कामं केलेले. त्यामुळे आम्हाला अब्दुल सत्तार साहेब हेच पाहिजे. काय म्हणतात ताई, आपण अब्दुल सत्तार साहेबांची लाडकी बहीण आहे, काय बोलणार? अंतविधीसाठी खूप छान सोय केलेली आहे. प्रत्येक समाजाची वेगवेगळी जशी जशी ज्याची व्यवस्था असेल तशी त्यांनी व्यवस्था केलेली आहे. म्हणजे परेशानी होण्याची काम नाही. सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे अंतविधीसाठी त्यांनी खूप छान काम केलेलं आहे. मग यावेळी विकासाला मत? तर विकासालाच मत. म्हणजे अब्दुल सत्तार. अब्दुल सत्तार साहेबांना. सत्ता सेट पाहिजे, तेच काम आहे आमच्या दुखा सुखाला, पण आम्हाला गरीब आहे सगळ्याला तेच रोड करणार, नळ पाणी देणार, ते सगळं व्यवस्था तेच करतेच पाहत आम्हाला दुखा सुखाला, बाकी तर कोणी पाहत नाही. कोणी येत नाही, सत्ता सेट यावर तेच निवडणार, तेच निवडून त्यांना येणार. फक्त आमच्याकडे बघा. आता यावेळी आपल्याला कोण पाहिजे? अब्दुल सत्तार साहेब. काय नेमकं कारण? सिल्लोडचा विकास पाहता तेच पाहिजे आम्हाला. सिल्लोड सोयगावचा विकास झालाय? हो रस्ते, आम्हाला नळाला पाणी रोजच्या रोज नळाला पाणी येतं. पुन्हा एवढ्या कडक उन्हाळा असून बी आम्हाला नेहमी पाणी असायचं. काय वाटतं ताई, सिल्लोड सोयगावमध्ये मूलभूत सुविधा आहे का? स्वच्छ पाणी, फ्री इलेक्ट्रिसिटी? हो. काय वाटतं यावेळी मग कोणाला मत करणार आपण? सत्तार साहेबांना. निवडून येणार का ते? हो चौथ्यांदा? येणार. इस बार इस निर्वाचन क्षेत्र का आमदार कौन बनेगा? नहीं, इस बार की बात कर रहे हैं आप, हम तो हर बार सिर्फ सत्तार साहब को ही लाना चाहते हैं, मालूम है इस पर, क्योंकि सिल्लोड का विकास अगर हुआ है, विकास पुरुष अगर कोई है सिल्लोड में, तो सिर्फ सत्तार से अब्दुल सत्तार सिर्फ अब्दुल सत्तार है, और वो कोई भी चिन्ह से या कोई भी पार्टी से खड़े रहे तो हम उनको ही चुन के लाएंगे. अभी देखा जा रहा है कि जैसे जैसे इलेक्शन का माहौल नजदीक आ रहा है ना, तो लोग जो है तो मतों का ध्रुवीकरण करने की कोशिश कर रहे हैं, धर्म और जात के नाम पर वोट मांगा जा रहा है, तो उस पर आप क्या लोगों को क्या कहना चाहेंगे? नहीं, अभी धर्म और जात से परे हो गए लोग. धर्म और जात के बारे में अभी कोई विचार ही नहीं करता है. अभी सिर्फ विचार करता है विकास के बारे में. अगर विकास चाहिए तो फिर से अब्दुल सत्तार ही आना चाहिए. क्या बोलना चाहेंगे? सेठी आना चाहिए अब्दुल सत्तार काय विकास झालाय का इकडे? मग एकदम हे गल्ल्या गेल्ल्या विसरू लागले नाही तुम्हाला. पुन्हा अब्दुल सत्तार? बिलकुल लगे काही विषय नाही, अब्दुल सत्तार आहे. यावेळी कोण पाहिजे आपल्याला? कोणाला मत करणार आपण? सत्तार शेठ, धनुष्यबाण. काय नेमकं कारण आहे का काही? कारण म्हणजे आम्हाला नळाच पाणी येतं, रोड झाले, सारं चांगलं झालं आमच्यावालं. काय ह्या सिल्लोड सोयगाव निर्वाचन क्षेत्रात आपल्याला मूलभूत सुविधा आहे का? स्वच्छ पाणी, फ्री इलेक्ट्रिसिटी? आम्हाला सगळं स्वच्छ आहे.
आम्हाला शेटनं रोड केला, संसार बाटल्या दिल्या, अजून पेट्या दिल्या. आमची काहीच समस्या नाहीये. विरोधक म्हणताय विकास काही झालेला नाही, काय बोलणार? नाही नाही काही. आम्ही त्याला धनुष्यबाणलाच मत देणार आहे. आपण ताई कोणाला मत करणार? धनुष्यबाणच. विकास काय बोलणार बाबा, यावेळी कोणाला मत करणार आपण? मतदान सत्तार साहेबांना. धनुष्यबाणला. काय कामं केले का त्यांनी आपले? हा, रोडवर याच्यावर सगळे पाणी व्यवस्थित मिळतात, रोड लाईट सर्व व्यवस्था आहे. मग पुन्हा अब्दुल सत्तार परत. काय बोलणार ताई, यावेळी आपल्याला कोण पाहिजे? अब्दुल सत्तारच पाहिजे. कामं केले का त्यांनी आपले? हो, रोड केला, पाणी सुविधा केली, खूप कामं करता अजून ते. पण पुन्हा अब्दुल सत्तार पाहिजे का? हो. क्या बोलना चाहेंगे भैया, आपकी बार किसे चुनना पसंद करेंगे? आमदार अब्दुल सत्तार साहब। वजह? विकास के मुद्दे पर। जैसे कि विकास क्या हुआ, विकास का नाम नेशनल हॉस्पिटल काम चालू है, सूदगिरनी रोड, ड्रेनेज लाइन, अभी खड़गपुर नगर पानी आ रहा, और क्या विकास चाहिए? हर तरफ तो विकास ही चालू है। कई रोड का भी आप जाकर देखो, रोडों का काम चालू है, कहीं नाले का, कहीं ड्रेनेज का। हमदा साहब विकास करते हैं, इसलिए लोग मतदान करेंगे। और उनके जो विरोधी है वो ये गुहार लगा रहे हैं कि कागजातों पर विकास हुआ है, सच्चाई कुछ भी नहीं है। देखो, कोई अगर कंपनी का माल बेचना है तो जो कंपनी का माल बेचता है सेल्समैन, तो उसको उसकी कंपनी का प्रोडक्ट का तारीफ करना ही पड़ती, वैसे वो तो करेंगे। पर जो पब्लिक है, पब्लिक जो बोल रही सत्तार साहब, मैं हर तालुके में फिर रहा हूँ बहुत जगहों पे, तो लोग साहब का ही नाम लोग रहे, हर जात के लोग बोल रहे सबको मतदान करने वाले हम, साहब ने विकास करे, हमारा काम करे। कोई बोलता लाड़की बहन के पैसे मिले लेडीज, कोई बोलता श्रावण बाढ़ के पैसे मिले, लोग बोलते हमको ये स्कीम मिली, वो स्कीम मिली, साहब ने ये दिए। कोई बोलता मेरे को साहब ने घर कुल दिए, साहब ने काम करे, लोग सबको मतदान करने वाले। रोजगारों के बारे में क्या कहना चाहेंगे? लोगों का कहना है कि यहाँ पर रोजगार की संधि नहीं है। रोजगार मेड़ावा लिए थे, कई लोगों को नौकरियां, मेरे कई दोस्त है हिंदू समाज के, यार मुस्लिम समाज के, अलग अलग जाति के लोगों बोलते हमको जॉब मिली वहाँ, बोलते ना मेरे दोस्त, उनको जॉब मिले वहाँ पे। तो इस बार फिर विकास को वोट करना? विकास को, अरे हर साल लोग साहब को वोट दे रहे हैं। जिला साहब के हाथ में, महाराष्ट्र साहब के हाथ में दिए, ग्राम पंचायत साहब के हाथों में, कई जिला परिषद साहब के हाथ में, नगर पालिका साहब के हाथ में। क्या लग रहा है इस बार कितनी लीड मिलेंगी चौथी बार आमदार साहब को? इस बार इतनी अभी तक साहब ने जितनी लीड है सबका रिकॉर्ड तोड़ देंगे साहब इस बार। और जिसके हाथ में जिला महाराष्ट्र दिए, तालुका भी हम साहब के हाथ में ही देंगे, शहर भी साहब के हाथ में, दूसरे के हाथ में देंगे। और विकास को रोकने का तो हम साहब को वोट करने वाले। आने वाली 20 तारीख को मैं भी मतदान साहब को देने वाला, आप भी सबको मतदान करो। यावेळी कोणाला मत करणार आपण? अब्दुल सत्तार। नेमकं कारण काय? कारण काय, त्यांच्या राज्यात राहतो आम्ही। काय भरपूर कामं केले का त्यांनी? भरपूर काम केले, आमच्या मनासारखे काम केले ऐसे। पुन्हा अब्दुल सत्तार। हाँ। क्या लग रहा है भैया, इस बार क्या होगा, समीकरण कुछ बदलेगा या वापस से अब्दुल सत्तार को लोग चुनेंगे? नहीं, अब्दुल सत्तार साहब। वजह? अब्दुल सत्तार साहब का विकास अच्छा है, रोड रास्ते उन्होंने मतलब सब कुछ ये गरीबों के लिए करे हुए, मेडिकल कॉलेज है और ड्रेनेज लाइन का काम करे, रोड रास्ते अच्छे बनाए और गरीबों के साथ है। धर्म जात का हमारे एरिया में, हमारे गांव में, हमारे मतदार संघ में ऐसा कुछ भी नहीं है। हम सब एक है, हिंदू हो, मुसलमान हो, दलित हो, सब हम एक भाई है सब, और हम सब मिलकर जो है तो सबको मतदान करने वाले। काय म्हणता दादा, काय होणार यावेळी? बदल होणार का पुन्हा अब्दुल सत्तार येणार? पुन्हा अब्दुल सत्तार येणार। नेमकं कारण? विकास भरपूर, कामं भरपूर केले त्यांनी। काय युथ मतदाता आहे, आपण नवीन मतदाता वाटतंय? अब्दुल सत्तार। अब्दुल सत्तार साहेबांनाच देणार का? हा हा। काय बोलणार भाऊ? अब्दुल सत्तार साहेब। काय म्हणतात दादा, काय होणार यावेळी? बदल होणार का पुन्हा अब्दुल सत्तार येणार? साहेबच येणार। काय नेमकं कारण आहे? काय आम्ही कामं केले त्यांनी, गावचा माणूस आहे। विकास होत आहे का? आमचे रोड झाले, आम्हाला लाईन आहे, नळ आहे टायमावर, लेकिन काय पाहिजे ना आम्हाला? क्या बोलना चाहेंगे भैया, आपकी बार? अब्दुल सत्तार। वजह? वजह विकास। जैसे क्या हुआ विकास? विकास बोले तो शिल्लोड शहर के अंदर जब दुष्काल था, जब पानी की किल्लत आती थी, तो खड़गपुरना में से यही अब्दुल सत्तार है जिन्हें खड़गपुरना से पानी सिल्लोड को लेके आया। 50 साल की पीढ़ी तक पानी की तंटा मिट गया हमारे तरफ। उसके बाद में हर गली मोहल्ले में ये तो रोड बन गए, गट्टू हो गए, जो है तो सामाजिक जो है काम, जो है तो कौन सी भी जाति का हो, किसको मंदिर है, किसको सभा मंडप है, किसको शमशान भूमि है, किसको जो है तो हर समाज को उन्होंने, कुछ की नहीं होता, खाड़ी का वाटा की नहीं होता, सब समाज को लेके चले और सब समाज को दिए उन्होंने। क्या लग रहा है अभी फिलहाल निर्वाचन क्षेत्र में तो ऐसा लग रहा है कि बदलाव होगा? बदलाव कैसा होगा? जो अब्दुल सत्तार जो है तो सालदार की जैसा 5 साल जो है ना बीबी बच्चों को देखता ना किसको देखता, हर इंसान के सुख दुख में खड़ा हुआ है। हर इंसान ने जब आवाज दी, जब उसकी शादी हो, मंगनी हो, मौत हो, मट्टी हो, उनके अंदर खड़े हुए, तो वह इंसान का हम पे हक बनता, हम अब्दुल सत्तार को मतदान देंगे। 23 तारीख को फिर अब्दुल सत्तार जीत कराएंगे? बिल्कुल 23 तारीख को आएंगे, गुलाल हम ही चुड़ाएंगे।
काय बोलणार भाऊ आपण? काय वाटतं आपल्याला यावेळी समीकरण बदलणार का पुन्हा अब्दुल सत्तार नाही येणार? नाही बदलणार नाही. परत आमचे आमदार अब्दुल सत्तारच निवडून येणार आहे. कारण त्यांनी कामं भरपूर केले. आमच्या माळी समाजाची स्मशानभूमी भरून दिली, परत चॅनल गेट, परत तिथे एक बोरिंग खणून दिली आणि भविष्यात ती जागा आम्हाला परत वाढून देणार आहे ते. आणि आमच्या गल्लीत रोड, परत लाईट आणि नळ या आम्हाला खूप परेशानी होती. या अडचणी त्यांनी आम्हाला दूर करून दिला. त्यामुळे आम्हाला परत आमदार अब्दुल सत्तारच पाहिजे आणि भविष्यात इथून पुढे पण आम्हाला अब्दुल सत्तार साहेबच पाहिजे परत. याच्यात काही बदलाव होणार नाहीये. काय बोलणार भाऊ आपण? काय यावेळी काय वाटतं आपल्याला? काय कोण होणार मंत्री आपले आमदार? आमदार अब्दुल सत्तार साहेबच येणार यावेळेस आणि विकास एक नंबर आहे आमचा शहराचा. आम्हाला येणार यावेळी पुन्हा अब्दुल सत्तार का परिवर्तन? अब्दुल सत्तार येणार आहे. नेमका कारण? कारण सगळं विकासाची कामं केलेले आहे. आमच्या इकडे सगळं महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळालेले आहे. इथं दवाखान्याचे रोड रस्ते सगळं पाणी व्यवस्थित मिळतं. म्हणून अब्दुल सत्तारच पाहिजे आम्हाला यावेळेस पण चौथ्यांदा. होणार का पुन्हा अब्दुल सत्तार येणार? अब्दुल सत्तार नेमकं कारण? विकासाची गंगा आहे. विकास केले त्यांनी. विकास केले केरळ आमचं मत असते. काय बोलणार ताई? यावेळी कोणाला मत करणार आपण? सत्तार शेटलाच करणार. काऊन की ते काम करत्या. आता रोड केले आणि असल्या नसल्याला ते येत्या आवाज द्यायला की कोणी गरीब असो श्रीमंत असो तर येते ते तर सत्तार शेटच आला पाहिजे. कामं करताय का ते आपले? हो. काय बोलणार? काय वाटतं आपल्याला? काय वाटतं? आम्हाला वाटतं ह्या बारतीनं अब्दुल सत्तार साहेब यायलाच पाहिजेत आणि येणारच आहे. आम्हाला गरीब दुबईला सगळ्याला साथ दिली. आम्हाला ती इच्छा आहे साहेब आलेच पाहिजेत आणि येणारच आहे. धन्यवाद. काय बोलणार दादा? यावेळी आपल्याला पुन्हा अब्दुल सत्तार पाहिजे का बदल? नाही, अब्दुल सत्तार पाहिजे. काम केले त्यांनी? काम एकदम चांगलं केले. रोडचे काम केले, सगळे सुविधा त्यांनी आणल्या. त्यांच्याबद्दल सगळे विरोधी जे म्हणताय की विकास फक्त कागदावर झालेला, काय बोलणार? नाही विकास केलेला आहे त्यांनी, कागदावर नाही झालेला. विकास झालाय? विकास झालेला आहे. कोणी काही सांगो पण त्यांनी विकास केलेला आहे. पुन्हा अब्दुल सत्तार पुन्हा अब्दुल सत्तारच येणार. काय बोलणार आजी? काय वाटतं आपल्याला? काय होणार? कोण येणार? तेच ना, आपले सत्तार शेटच चांगले काम करू राहिले ना. काम करता का ते? हो मग यावेळी आपलं धनुष्यबाणला मत करणार? हो. यावेळी काय बदल होणार का पुन्हा अब्दुल सत्तार येणार? पुन्हा अब्दुल सत्तार यांना काय नेमकं कारण आहे का काय? भरपूर कारण आहे त्यामागे. त्यांनी खूप असं सिल्लोडचा भरपूर विकास केलेला आहे. आता नेमकेच काही महिन्यापूर्वी रोड बनवलेत. आमच्या प्रत्येक कार्यक्रमात हजर राहते. त्यांच्यामध्ये अजिबात जातीवाद नाहीये, भेदभाव नाहीये कोणामध्ये. प्रत्येकाकडे सगळीकडे लक्ष देतात. ते चांगलं काम करतात. सामान्य मतदाता म्हणून आपण यावेळी विकासाला मत करणार का? हो, विकासाला मत करणार. अब्दुल सत्तारच पुन्हा येणार. काय बोलणार ताई? काय वाटतं आपल्याला? यावेळी पुन्हा बदल होणार का अब्दुल सत्तार येणार? अब्दुल सत्तारच येणार. कामं करता का ते? हो करतात. विकास झालाय सिल्लोड सेवक? हो विकास झालाय. काय नेमका विकास काय झाला? आमचे दुर्गा माता इथं गट्टू बसवले, नळाला पाणी येतं, रोड बनवले. शिक्षणासाठी काय केलंय का चांगलं काम त्यांनी? हो केले. आता कॉलेज बांधणं चालू आहे. त्यात भविष्य साकार होणार. भविष्य साकार होणार आहे आता. सिल्लोड खूप मोठं याच्यावर नेलं त्यांनी. तुम्ही तर मतदाता नाही आहे, पण मी विचारतोय तुम्हाला काय वाटतंय? कोणी पसंदीदा उमेदवार आहे का? कोणी राजनेता आहे का आपला? हो. कोण आहे? अब्दुल सत्तार. काय कारण आहे का? हो. काय? त्यांनी रोड बनवले, नळाला पाणी सोडलं, कॉलेज बनवले, शाळा, लाडकी बहीण योजना बनवले, दुर्गा मातेच्या मंदिरात गट्टू बसवले. हे सगळं काय केलं आणि आम्ही फक्त कोणाला पाहणार नाही, फक्त अब्दुल सत्तारनाच पाहणार. चालेल, मग पुन्हा अब्दुल सत्तार. जनतेचा निर्धार फक्त अब्दुल सत्तार. दादा, यावेळी कोण पाहिजे आपल्याला आमदार म्हणून? अब्दुल सत्तार साहेब. काय नेमकं कारण? कामाचं कारण त्याचं काम चांगलं आहे. काम केले. सुखादुखात राहिने जसं सुखदुखात बी येत्या जात्या. कसे माणूस कसे येते? माणूस चांगले आहेत. काय बोलणार बाबा? यावेळी कोणाला मत करणार? आमदार साहेबाला. आमदार साहेबाला. अब्दुल सत्तार पुन्हा अब्दुल चौथ्यांदा? चौथ्यांदा. क्या कहना चाहेंगे? अब की बार इस निर्वाचन क्षेत्र में बदलाव होगा या फिर से लोग अब्दुल सत्तार को चुनेंगे? फिर से सत्तार साहब को ही चुनेंगे कुछ वजह है? जी। वो सबके लिए बहुत कुछ करते हैं। जैसे क्या किया है, कुछ बता सकते हैं? उन्होंने रोड का काम किया, पानी की टंचाई को दूर किया और बहुत कुछ ऐसे काम किए गए। बार किसे चुनना पसंद करेंगे? सत्तार सेठ को। वजह? सत्तार सेठ बोले तो मेरे क्लासमेट पण है और मेरे जिगरी दोस्ताने में है। काम करते हैं क्या वो? तो काम करते हो। क्या बोलना चाहेंगे भैया? आपकी बार किसे चुनना पसंद करेंगे? अब्दुल सत्तार साहब. वजह? विकास मेन मतलब जो बाहर के गाँव मतलब अदर तालुका देखो आप सिल्लोड तालुका देखो. सिल्लोड तालुका में जो डेवलपमेंट है वो अदर तालुका में नहीं मिलेगा.
मेन मुद्दा है पानी का। जहाँ हमको हर एरिया में सिल्लोड में कोई भी वार्ड में रह दो, एक दिन आड़ पानी आता है, वही दूसरे तालुके में जाएंगे तो 8-8 दिन 15-15 दिन में पानी आता है। अब्दुल सत्तार जी को ही चुन के देंगे। उसके पीछे वजह है कि उनका सिल्लोड क्षेत्र के ऊपर जो ध्यान है और जो विकास है वो दूसरा कोई कर नहीं सकता, इसके लिए दोबारा वही आ सकते हैं। यहाँ पर आप नवीन मतदाता लग रहे हैं, बताइए आपकी बार किसे चुनना पसंद करेंगे? आपका पहला वोट किसे देंगे? अब्दुल सत्तार जी। अब्दुल सत्तार। वजह उनका विकास जो है तो बहुत चुनना ज्यादा पसंद करेंगे आप? आमदार अब्दुल सत्तार साहब, वजह विकास अच्छा है उनका। क्या लगता है आपकी बार कौन चुनकर आएगा? आमदार अब्दुल सत्तार साहब। वजह वो सबका अच्छे करते हैं और वो किसी से कुछ नहीं है, अच्छा है उनका। विकास हुआ है क्या सिल्लोड में? विकास करते हैं ना, वो विकास करते हैं, इसीलिए तो मेडिकल कॉलेज बना रहे हैं। वो मेडिकल कॉलेज है, हर चीज का उनके पास में समझो, ऐसा जाति भेदभाव करते नहीं हो किसी से, सब अच्छा है उनका। और उन्होंने जाना चाहिए चुन के, मतलब ऐसा कि भाई अभी तक के तो सिल्लोड शहर में कुछ ऐसा हुआ नहीं कि जैसे कि आमदार सत्तार साहब को लाना नहीं चाहिए बोल के, ऐसा उन्होंने कभी किसी के लिए वो नहीं कराना विरोध, जो है अच्छा है। क्या कहना चाहेंगे आपकी बार किसे चुनना पसंद करेंगे? हमारे सत्तार से वजह विकास का आदमी है, काम का आदमी है, काम करता। ये निर्वाचन क्षेत्र में जो व्यवसाय लोग हैं, जो बिजनेस करते हैं, उनके लिए कोई परेशानी, कोई दुविधा? नहीं, कुछ भी नहीं, उलट फायदा है उनसे। विकास होता है क्या? विकास होता है। आएगा फिर से अब्दुल सत्तार या परिवर्तन? परिवर्तन किसके लिए? नहीं, लोग कह रहे हैं कि परिवर्तन चाहिए। परिवर्तन होना ही काय के लिए? जो अपने लिए जो कर रहा है वो अपन उसके लिए, आज तक जो किया है विकास पुरुष है, विकास पुरुष के पीछे, बाकी काय के लिए परिवर्तन होना चाहिए? हाँ, परिवर्तन होना काय के लिए भाई? विकास के लिए, और कुछ विकास बढ़ना है वो परिवर्तन चाहिए, आदमी परिवर्तन नहीं चाहिए। होना तो वही होना, कौन होना? अब्दुल सत्तार ही होना। विकास होता है क्या इस क्षेत्र में? अरे क्या होना, और क्या बाकी रहा है? बाकी क्या रहा है? और कुछ बढ़ रहा है सिल्लोड में? और कुछ क्या है? और कुछ बढ़ रहा है? बहुत कुछ है। और क्या चाहिए? 5 साल अपने लिए उन्हें कराए, अपन अब 1 महीना 15 दिन अपने लिए करना है, सिर्फ 1 वोट सत्तार साहब के लिए। अजी इस बार कौन आएगा? सत्तार लग रहे हमको, सत्तार सेठ। काम करते क्या वो? हाँ, हम सिल्लोड में आए जब से हमारे काम करते 60 साल हो गया। विकास हो रहा सिल्लोड में? फिर से अब्दुल सत्तार? आओ सत्तार, हमको सत्तार लग रहे। क्या बोलेंगे ताई, क्या लगता है इस बार बदलेगा कुछ समीकरण, क्या फिर से अब्दुल सत्तार? नहीं, सत्तार से होना हमको। काम करते हैं क्या वो? हाँ, बहुत करते, पानी का, रास्ते का, सब करते। एक बार नहीं 100 बार होना, पर सत्तार सेटस होना हमको। फिर से अब्दुल सत्तार को चुनना पसंद करेंगे? नहीं, अब्दुल सत्तार ही होना मेरे को। वजह मेरे को वो जो होना, क्यों? विकास के बारे में वो अच्छा है मेरे को। काम करते हो ना? काम बोले तो छोटे से अभी तक वो हमारा काम किया हुआ उन्होंने। हाथ में तो उनका ही चिन्ह वो आदमी, हमारा वो है ना, वो भला करने वाला हमारा वो आदमी है। इस बार 20 तारीख को फिर मत धनुष्यबाण 100% हो जाए सेठ अपना। और आपकी बार किसे चुनना पसंद करेंगे? आमदार अब्दुल सत्तार साहब। वजह? विकास। काम करते क्या वो? बहुत बेहतरीन। क्या लगता है इस बार अब्दुल सत्तार या फिर परिवर्तन? अब्दुल सत्तार साहब। वजह? सिल्लोड में बहुत सारे विकास काम किए उन्होंने, सिल्लोड में बहुत काम चालू है उनके, इसलिए हम सत्तार साहब को लाइक करेंगे। एक बिजनेसमैन होने के नाते आप बता सकते हैं कि इस निर्वाचन क्षेत्र में संधि है, लोगों को बिजनेस करने का मौका मिलता है? बिल्कुल साहब, मिलता है। ये विरोधी तो आरोप लगा रहे हैं कि यहाँ बिजनेस नहीं होने देते। हाँ, विरोधी तो आरोप लगाएंगे साहब, लेकिन यहाँ पे आप देख सकते हैं बहुत सारे जो सिल्लोड का नक्शा बदला है साहब ने, और बहुत सारे सिल्लोड सिटी में ही नहीं बल्कि सिल्लोड के बाहर भी खेड़ों पाड़ों में बहुत सारे काम चालू है, तो इसलिए हम सत्तार साहब को ही वोट करेंगे। क्या लगता है आपकी बार किसे चुनना पसंद करेंगे? आमदार अब्दुल सत्तार साहब। वजह? विकास काम किए है क्या? ये ना। क्या बोलना चाहेंगे दादा, आपकी बार किसे चुनना पसंद करेंगे? आपले 70 सीटाचे काम करते का? हाँ, चांगले काम करते ना, बरेच वर्ष। बार कौन चुनकर आएगा? सत्ता देटी जाएंगे, और कौन आएगा? सत्ता देटी जो ना आप लोग। तुमको क्या लगता है? सत्ता सेठ काम करते क्या वो? हाँ, फिर बहुत काम करे, बड़ा बड़ा काम चालू है ना, बहुत भारी काम चालू है करके तो 70 से चालू है। हॉस्पिटल बन रहा, वो सबके हस्ते बन रहा ना, उनके हस्ते थोड़ी कर रहे, सबके हस्ते कर रहे, अच्छा कर रहे ना। क्या बोलना चाहेंगे भैया, आपकी बार किसे चुनना पसंद करेंगे? हाथों में धनुष्यबाण का निशान दिखाई दे रहा है पहले। सत्तार साहब भी आएंगे चुन के। क्या बोलना चाहिए? बहुमत से चुन के आएंगे आमदार अब्दुल सत्तार साहब। बहुमत से चुन के आएंगे। विरोधियों का सुपड़ा साफ? विरोधियों का पूरा सुपड़ा साफ होने वाला है। अब की बार अब्दुल सत्तार करेंगे। हम अब्दुल सत्तार साहब को चुनना पसंद करेंगे। वजह? वो यहाँ का बस विकास करते हैं और हर चीज में उनका यहाँ विकास हो रहा है सिल्लोड सोयगांव का।
अभी फिलहाल हम पहुंचे हैं आमदार अब्दुल सत्तार के प्रचार कार्यालय में और यहाँ पर उनके कुछ समर्थक बैठे हैं। आइए उनसे बात करते हैं और जानते हैं कि वो आपकी बार अपना आमदार किसे चुनना पसंद करेंगे। बताइए आपकी बार आमदार अब्दुल सत्तार सेठ। आपकी बार अब्दुल सत्तार साहब को चुनने की खास वजह? अब्दुल सत्तार वजह क्या है? हर काम सही करते हैं। किसे चुनना पसंद करेंगे? अब्दुल सत्तार साहब। वजह? विकास काम हुआ है क्या? लगता है हुआ है। क्या बोलना चाहेंगे? आपकी बार किसे चुनना पसंद करेंगे? अब्दुल सत्तार। वजह विकास है। उसके बाद नेशनल हॉस्पिटल अपना जो है तो बहुत बड़ा हॉस्पिटल बन रहा, बच्चों का ब्राइट फ्यूचर है वहाँ पर। उसके बाद यहाँ से हर गली के अंदर रोड है, नल है, पानी है, कोई मसला नहीं है। उसके बाद साहब जो है तो पूरे सिहोगा तालुका, सिल्लोड तालुका दोनों भी कभी अपन ने देखे और आज भी जाएंगे तो अभी भी काम चालू है साहब का। पूरा जो है तो विकास ही विकास है साहब का यहाँ पर। क्या लगता है एक सामान्य मतदाता के तौर पर आपकी क्या अपेक्षा होती है होगी आने वाले आमदार से? ये विकास तो होता ही रहता है। मतलब चौथी बार आमदार अब्दुल सत्तार चुनना पसंद करेंगे? हाँ इंशाल्लाह। कौन बनेगा आमदार अब? अब्दुल सत्तार। वजह काम करता है, विकास करता है, सुख में दुख में मौत मिट्टी में सब में आता जाता, उसके लिए वो इसको देंगे मतदान। काम करने वाला आदमी, पार्टी चाहे कोई भी हो, आदमी अच्छा होना चाहिए। फिर क्या बोलेंगे भैया, आपकी बार किसे चुनना पसंद करेंगे? अब्दुल सत्तार साहब। वजह क्या है? लाड़की बहन योजना निकाले। सबसे पहली बात तो हमारे साहब के पास में जात पात का कुछ भी मसला नहीं है। सब जात को संगात लेके चलते, पूरे को किसकी शादी में, मौता में, मट्टे में, कारोबार में सत्तार सीट सबके आगे रहते। इसकी वजह से हमको सत्तार सीट ही होना, सत्तार सीट ही लगते, इसलिए हम सत्तार सीट को ही चाहते। अभी घाटी बन रही है, 2-3 हजार लोग काम के वास्ते लगेंगे, गांव के लोग काम पे लगेंगे, खेड़ो पाड़ो के लोग काम पे लगेंगे, और बड़ी सूदगिरनी बन रही है। ये सब सत्तार सीट ही कर सकते, दूसरा आदमी नहीं कर। क्षेत्र में क्या होने वाला है? अब्दुल सत्तार फिर से चुन के आएंगे या फिर कुछ बदलाव होगा? बिल्कुल चुन के आएंगे। अब्दुल सत्तार साहब चुन के आएंगे। क्या वजह है अब्दुल सत्तार को चुनने की? काम है उनके, विकास काम है, काम चालू है, मेडिकल कॉलेज है और उनके से बहुत से काम है। जैसा अच्छा में अभी रोड बनाना चालू है, ऐसे बहुत से काम, बहुत विकास करते हैं हमारे सिल्लोड शहर का। इसीलिए हम आमदार साहब को ही चुनना पसंद करेंगे। आपकी बार फिर से अब्दुल सत्तार। चौथी बार और अगली बार भी अब्दुल सत्तार। सिल्लोड सोगा निर्वाचन क्षेत्र के सिल्लोड शहर के गणेश कॉलोनी से लेकर भारत नगर के सामान्य मतदाता जिनसे हमने बात की और ये जानने की कोशिश की कि आपकी बार वो किसे अपना आमदार चुनना पसंद करते हैं। ये तो आने वाला समय यानी 23 नवंबर ही बताएगा कि आपकी बार इस विधानसभा क्षेत्र का आमदार कौन बनेगा। कैमरा पर्सन अरुण डोंगे के साथ ये तौसीफ अली, SC न्यूज सिल्लोड। अगर आपको हमारा ये वीडियो पसंद आया हो तो इसे लाइक और शेयर ज़रूर करें और हाँ, SC न्यूज़ को सब्सक्राइब और फॉलो करना ना भूलें। साथ ही बेल आइकन दबाएं ताकि कोई भी न्यूज़ आप मिस ना करें। तो जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए SC न्यूज़, खबर वही जो सच है।